हेलो स्टूडेंट, आज अपन पीरियड ऑफ सिंपल पेंडुलम इन मूविंग कार और मूविंग व्हीकल अलोंग स्ट्रेट लाइन पाना। एक पीरियड ऑफ सिंपल पेंडुलम in number 1 moving car along straight line with acceleration e कार कशी ऍक्सलरेटेड वेगात बदल होतो तिथे। नंबर 2 पाहणार आहे इन मूव्हिंग कार along curved road with constant speed that will be okay. then see that पहिल्या ह्याच्यामध्ये काय आहे, आपल्याला इफेक्टिव्ह ग्रॅव्हिटी काढायची। फर्स्ट मध्ये काय, ही समजा कार आहे आणि ही कार कुठे चालली, समजा मी या ठिकाणी सिंपल पेंडुलम मग सिंपल पेंडुलम वरती ही कार जर स्ट्रेट लाईन चालली असेल, त्या कारचं ऍक्सलरेशन ए असेल तर या बॉब वरती ऍक्सलरेशन ए एवढं असेल आणि दुसरं या कार वरती ऍक्ट होणारी ग्रॅव्हिटी जी। लक्षात आलं? मग मला सांगा या ठिकाणी किती ऍक्सलरेशन आहे? दॅट इज 2। एक लिनियर ऍक्सलरेशन जे की कारचं आहे ते बॉब वरती भी तुमच्या ऍक्ट होते आणि दुसरं ग्रॅव्हिटी जी। ऍक्सलरेशन वेक्टर आहे, ऍक्सलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी ही बी वेक्टर आहे आणि दोन्ही कसे आहेत परपेंडिक्युलर, त्यामुळे या ठिकाणी रिझल्टंट काय, हा मी समोरासमोर सेम घेतला, हा समोरासमोर ए घेतला। मग तुम्ही ट्रायंगल लॉने हा ए आणि हा जी किंवा हा जी आणि हा ए हा रिझल्टंट असेल, याला मी जी डॅश म्हणतो। मग जी डॅश काय, पायथागोरस थेरम यूज जर केला तर जी डॅश चा स्क्वेअर इज इक्वल टू जी चा स्क्वेअर प्लस ए चा स्क्वेअर। ओके, तर जी डॅश इज इक्वल टू काय आहे, इट इज इक्वल टू जी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर ब्रॅकेट रेज टू 1/2। रेज टू 1/2 means that is the square root। आणि म्हणून पीरियड ऑफ सिंपल पेंडुलम इन अ मूव्हिंग कार with acceleration a along straight line, that the t is equal to 2 pi into square root of l divided by g dash। मग t is equal to 2 pi into square root of l divided by g dash का g square plus a square bracket raised to 1/2 and it is the formula। okay, काय आला फॉर्म्युला, कैपिटल T is equal to 2 pi into square root of L divided by inside the bracket g square plus a square raised to 1/2। मग कार असेल, ट्रेन असेल, एनी व्हेकल असेल, ते स्ट्रेट लाईन चाललंय विथ ऍक्सिलरेशन। कन्सिडर करा, समजा युनिफॉर्म स्पीडने चाललं असतं, v is equal to constant। ओके, मग ऍक्सलरेशन किती आलं असतं, 0। मग बॉब वरती काय राहिलं असतं रे, फक्त ओनली जी, आणि त्यावेळेस t is equal to 2 pi into square root of l divided by a किती, g square plus 0 raised to 1/2, 2 2 कॅन्सल, म्हणजे रेसला
रेसला जरी असेल, कार रेसला आहे, पिरियड हाच येणार आणि कार किंवा व्हेकल कॉन्स्टंट स्पीडने कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने मूव्ह होत असेल तर लिनियर ऍक्सलरेशन त्याचं किती तर 0. त्यामुळे त्याच्या सिंपल पेंडुलमच्या पिरियडवरती काही परिणाम नाही झाला. पण कार जर ऍक्सलरेटेड असेल, कशी असेल ऍक्सलरेटेड असेल आणि कशी चालली मूव्हिंग अलॉंग स्ट्रेट लाईन जर असेल तर या बॉबवरती ऍक्ट होणारे ऍक्सलरेशन किती दॅट इज 2. हे एक आणि हे या दोघांचा रिझल्टंट काढला जी डॅश ट्रँगल लॉ यूज करून. या दोघांमध्ये अँगल आहे 90 डिग्री म्हणून जी डॅश किती आलं स्क्वेअर ऑफ जी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर म्हणजेच इनसाइड ब्रॅकेट जी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 1/2 आणि या इफेक्टिव्ह ग्रॅव्हिटीची किंमत मी हा जनरल फॉर्म्युला इफेक्टिव्ह ग्रॅव्हिटी काढली की जे डॅशची किंमत ठेवून दिली. आता सेकंड केस काय सांगितली मी समजा इथं कार ही स्ट्रेट लाईन विथ ऍक्सलरेशन ए चालली होती पण इथे कार कॉन्स्टंट स्पीडने जाते याचा अर्थ टॅन्जेन्शियल ऍक्सलरेशन किती 0 पण कोणती मोशन करते कर्व्ड रोडवरती याचा अर्थ सर्क्युलर मोशन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन स्पीड कसा आहे कॉन्स्टंट कोणती मोशन आहे कर्व्ड याचा अर्थ कन्सिडर करा समजा सेकंड आहे ही कार आहे आणि या कार मध्ये हा सिंपल पेंडुलम मग ही रेडियस आहे r कारचा जर स्पीड v असेल प्रत्येक ठिकाणी डायरेक्शन काय होणार बदलणार त्याच्यामुळं या कारवरती जी डाऊनवर्डला आणि अलॉंग स्ट्रेट लाईन अलॉंग द रेडियस टुवर्ड द सेंटर ऍक्सलरेशन असेल ac किंवा सेंट्रिपेटल ऍक्सलरेशन किंवा रॅडियल ऍक्सलरेशन. मग हे ac आणि g कसे परपेंडिक्युलर मग g डॅश काय परपेंडिक्युलर जर असतील तर g डॅश काय स्क्वेअर ऑफ g स्क्वेअर प्लस a स्क्वेअर म्हणजे g स्क्वेअर प्लस a स्क्वेअर रेस टू 1/2. गंमत पाहू सेंट्रिपेटल ऍक्सलरेशन आणि ग्रॅव्हिटी परपेंडिक्युलर आहेत का यस तर या ठिकाणी हा कोण होईल c. मग ac चे दोन फॉर्म्युले पार्ट आहेत तुमचे ac चे फॉर्म्युले काय ac v² r और r ओमेगा स्क्वेअर. मग तुम्ही ओमेगा फ्रिक्वेन्सी मध्ये एक्सप्रेस करू शकता आणि म्हणून फॉर्म्युला काय येईल t 2 पाय into square root of L divided by G square plus AC ची किंमत ही G dash ची किंमत ठेवतोय मी AC ची किंमत किती आहे V square divided by R ठेवलं V square divided by R raised to 2 आणि त्याची पॉवर किती 1/2. हा कोण दर A इथे AC स्क्वेअर AC ची किंमत AC स्क्वेअर रेस टू 1/2. मग तुम्ही असंही करू शकता हा फॉर्म्युला T is equal to 2 pi ओके into square root of L divided by G square plus V square त्याचा दुसरा V raised to 4 divided by r square ब्रॅकेट कंप्लीट मी स्क्वेअर करून घेतला ब्रॅकेट कंप्लीट रेस टू 1/2 हे स्क्वेअर रूट मध्येच आहे या बाहेर आणि इट इज द फॉर्म्युला ऑफ पिरियड ऑफ अ सिंपल पेंडुलम व्हेन सस्पेंडेड इन अ व्हेइकल which vehicle moving along curved road with but constant speed. याचा अर्थ हा कॉन्स्टंट स्पीड कॉन्स्टंट आहे डायरेक्शन बदलते म्हणून ऍक्सलरेटेड. कारण आपण ऍक्सलरेशन दोन प्रकारचे पाहिलं एक v च्या किमतीत बदल दुसरा डायरेक्शन बदल होत असेल आणि म्हणून जर v कॉन्स्टंट असेल तर at किती असतो 0 असतो. मग हे ऍक्सलरेशन कोणतं तर सेंट्रिपेटल किंवा त्याला रॅडियल म्हणतात आणि सेंट्रिपेटल किंवा रॅडियल ऍक्सलरेशन हे ड्यू टू द चेंज इन अ डायरेक्शन ऑफ स्पीड.
पुढे आपण जाऊ. मला व्ही माहिती, मग व्ही माहिती तर एसी ची किंमत पार्ट आहे माझी आर ओमेगा स्क्वेअर. मग टी इज इक्वल टू ऑर मध्ये टी इज इक्वल टू 2 पाय इंटू स्क्वेअर रूट ऑफ एल डिवायडेड बाय जी स्क्वेअर प्लस एसी स्क्वेअर असतं. मग एसी किती रे आर ओमेगा स्क्वेअर त्याचा स्क्वेअर रेस टू 1/2. कळलं? किंवा तुम्ही हे एक्सप्रेस करू शकता 2 पाय इंटू स्क्वेअर रूट ऑफ एल डिवायडेड बाय जी स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर ओमेगा रेस टू 4 रेस टू 1/2 and it is the formula in terms of angular velocity. मग पुढे तुम्ही ओमेगा इन टर्म्स ऑफ फ्रिक्वेन्सी भी एक्सप्रेस करू शकता. ओमेगा ची किंमत 2 पाई एल टी. कळलं? These are the formulae of period of simple pendulum. When number 1 suspended in a vehicle which is the moving with acceleration a along straight line. पहिल्या ह्याच्यात ऍक्सलरेटेड सांगितली पण कशी चालली स्ट्रेट लाईन. आणि दुसऱ्या ह्याच्यात स्पीड कॉन्स्टंट सांगितलं त्यामुळे टँजेन्शियल ऍक्सलरेशन 0 आहे. बट दॅट कार और दॅट व्हेकल विच इज द मूव्हिंग अलॉंग टू द कर्व रोड मीन्स इट परफॉर्म स्पीड कॉन्स्टंट आहे अलॉंग कर्व रोड आहे. याचा अर्थ इट परफॉर्म युनिफॉर्म सर्क्युलर मोशन यूसीएम. मग यूसीएम मध्ये फक्त ऍक्सलरेशन ए विच इज द परपेंडिक्युलर टू जी जे की जी ला परपेंडिक्युलर आहे ते ऍक्सलरेशन एक तर व्ही स्क्वेअर डिवाइड बाय आर किंवा आर ओमेगा स्क्वेअर हे यूज करू शकता. ओके. देन आणखी एक माझ्याकडून राहिलं होतं तुमचं स्प्रिंगचं. या ठिकाणी कन्सिडर करा ही एक स्प्रिंग आहे आणि हे मास आहे एम आणि ही दुसरी स्प्रिंग आहे. आपल्याला इथं स्प्रिंग कॉन्स्टंट दिले K1 K2. मला सांगा रे मी या मासला इकडे दाबलं असं कॉम्प्रेस केलं तर K2 स्प्रिंग कॉन्स्टंट असणारी स्प्रिंग काय होईल कॉम्प्रेस होईल. बट ही K1 कॉन्स्टंट असणारी स्प्रिंग काय होईल स्ट्रेच होईल. मग ही किती कॉम्प्रेस होईल x एवढी पुढे गेली. याचा अर्थ ही स्ट्रेच किती होईल x एवढी. मग मास किती गेलं 2x. नो मास x एवढंच गेलंय. मास किती गेलं तर x एवढं. मास x एवढं डिस्प्लेस झालं म्हणजे स्प्रिंग कॉम्प्रेस झाली x आणि K1 असणारी कॉन्स्टंट असणारी स्प्रिंग ताणली गेली स्ट्रेच झाली x. मग मला सांगा या स्प्रिंग मध्ये रिस्टोरिंग फोर्स डिस्प्लेसमेंटच्या विरुद्ध असेल की नाही. तो किती असेल काय K1x आणि ही कॉम्प्रेस झाली याचा अर्थ हाई फोर्स इकडे असेल K2x. मला सांगा ही इकडे ताणली तर रिस्टोरिंग फोर्स इकडे. ही स्प्रिंग कॉम्प्रेस झाली तर रिस्टोरिंग फोर्स इकडे. ही या स्प्रिंगचा रिस्टोरिंग फोर्स इकडे असेल कारण ही डिस्प्लेस इकडे झाली आणि ही कॉम्प्रेस झाली म्हणजे डिस्प्लेसमेंट इकडे झालं तर फोर्स इकडे. मग टोटल फोर्स किती असेल F इज इक्वल टू किती K1x प्लस K2x. दोन्हीच्या डायरेक्शन कशा सेम. हे कुणावरती ऍक्ट होत आहे M वरती. ही स्प्रिंग कुणाला ढकलती M ला. ही स्प्रिंग कुणाला वळती M ला. दोन्ही फोर्स कुणावरती ऍक्ट होतात M वरती. माझा डबल नाहीये. या दोन्ही स्प्रिंग मुळे दोन फोर्स सेम डायरेक्शन टोटल फोर्स किती दॅट इज F इज इक्वल टू K1x प्लस K2x. मग मला सांगा F इज इक्वल टू जर मी K1 आणि x जर कॉमन घेतला
पाठीमागे घेऊ नाही तर पुढे घेऊ. मी बॅक साईडला घेतो. जर x कॉमन घेतला तर कंसात काय राहतं k1 प्लस k2. से दॅट वन. कन्सिडर करा f बरोबर काय ma. a बरोबर काय ओमेगा स्क्वेअर x बट मॅग्निट्यूड. a बरोबर काय असतं ऍक्सलरेशन बरोबर काय असतं मायनस ओमेगा स्क्वेअर x बट मॅग्निट्यूड काय आहे a is equal to omega square x. That is the magnitude. That is the magnitude. मग मला सांगा f is equal to m omega square x. So that 2. या दोन्ही इक्वेशनची कंपॅरिझन जर केली तर काय राहील काय राहतं m ओमेगा स्क्वेअर x is equal to काय k1 प्लस k2 इंटू x. बरोबर ना. मग मला सांगा x कॅन्सल m ओमेगा स्क्वेअर k बाय m इज इक्वल टू काय ओमेगा स्क्वेअर. तर k इज इक्वल टू काय m ओमेगा स्क्वेअर. याचा अर्थ इट इज द k इज इक्वल टू k1 प्लस k2. इट ऍक्ट्स ॲज लाईक द पॅरलल. आता शॉर्ट कीपर हे अशा पद्धतीने जर दोन स्प्रिंगच्या मध्ये m मास अटॅच असेल तर या m ला धरा आणि असं पडा. मग मला सांगा याला धरून मी जर असं स्ट्रेच केलं तर दोन्ही कशा होतील पॅरलल. मग पॅरललचा फॉर्म्युला काय k1 प्लस k2. त्यामुळे एवढं मोठं डिटरमाइन करत बसण्यापेक्षा अशा प्रकारचा प्रॉब्लेम आला तर तुम्हाला डायरेक्ट रिझल्टंट k माहित असला पाहिजे. k is equal to k1 plus k2. ऑसिलेट कोण होईल m 2 pi into square root of m divided by k कोणता हा. मग ऑसिलेट होतानाचा मास m k ची किंमत ठेवा 2 pi into square root of m divided by k1 plus k2. काय म्हणलं मी k1 plus k2. इथे फॉर्म्युला काय p is equal to 2 pi into square root of m divided by k1 plus k2. समजलंय. पुढे जाऊ आपण. एक आणखी एक मी ग्राफ काढला होता. कोणता एनर्जी अगेन्स्ट डिस्प्लेसमेंट दर x. हा मीन पोर्शन इथे x किती प्लस a इथे x किती मायनस a. ही काय एक्स्ट्रीम पोर्शन. ही काय एक्स्ट्रीमल पोर्शन कसली पॉझिटिव्ह. ही काय मीन पोर्शन. मग टोटल एनर्जी किती होती रे ही 1/2 ka². म्हणजे 1/2 m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर. मला याच्या बाहेर जायचं नाही म्हणून बॉर्डर फिक्स. याच्या बाहेर जायचं नाही बॉर्डर फिक्स. या एनर्जीच्या वरती जायचं नाही बॉर्डर फिक्स. मला सांगा आपण ग्राफ काढले होते. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय होता U is equal to 1/2 kx². मग x किती आहे मीन पोर्शनला 0. याचा अर्थ पोटेन्शियल एनर्जी किती 0. एक्स्ट्रीमला किती 1/2 ka². इकडे एक्स्ट्रीमला झालं हे आपण. आणि हे जॉईन करायला सांगितलं होतं मी. हा फॉर्म्युला कशाचा आला पोटेन्शियल एनर्जी दॅट इज द कॅपिटल U ने दिला. मला सांगा पार्टिकल कुठून कुठे गेला. समजा इथून इथपर्यंत गेला. एक पार्टिकल इथून इथपर्यंत गेला. त्यावेळेस एनर्जी काय झाली पार्टिकल इथून मीन टू पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम गेला तर पोटेन्शियल एनर्जी काय झाली इथपासून इथपर्यंत गेली या व्हॅल्यूला गेली. पार्टिकल वापस आला इथून इथपर्यंत. एनर्जी काय झाली परत 0 झाली. ही 0 झाली. पार्टिकल इथून परत वापस इकडे गेला. एनर्जी काय झाली वाढली. आणि पार्टिकल वापस इथं आला. एनर्जी काय झाली
परत 0 झाली. कोणती? पोटेन्शियल एनर्जी. पार्टिकलचे ऑसिलेशन किती पूर्ण झाले? 1. त्यावेळेस पोटेन्शियल एनर्जीचे ऑसिलेशन किती? पोटेन्शियल एनर्जीचे किती? 5 आहे ना. पार्टिकलचे 4 मुवमेंटचा मिळून एक ऑसिलेशन. त्यामुळे पार्टिकलचं एक ऑसिलेशन पूर्ण झालं त्यावेळेस पोटेन्शियल एनर्जी इथं गेली वापस आली. एक ऑसिलेशन इथं गेली वापस आली. 2 ऑसिलेशन. पार्टिकलचं एक ऑसिलेशन त्यावेळेस पोटेन्शियल एनर्जीचे 2. कन्सिडर करा हे ऑसिलेशन जे आहे ते पार्टिकलचं 1 सेकंदात होतं. म्हणजे फ्रिक्वेन्सी किती? 1. द नंबर ऑफ ऑसिलेशन कंप्लीटेड इन 1 सेकंड म्हणजे पर युनिट टाइम इज कॉल्ड ॲज द फ्रिक्वेन्सी. मी या ठिकाणी एक ऑसिलेशन 1 सेकंदात मानलं म्हणजे फ्रिक्वेन्सी किती झाली? 1 हर्ट्झ. कुणाची? पार्टिकलची. पण ज्यावेळेस हा 1 सेकंदात पार्टिकल एक ऑसिलेशन पूर्ण करतो पोटेन्शियल एनर्जी किती वेळा ऑसिलेट झाली? 2 दा. तसं कायनेटिक एनर्जी किती वेळा ऑसिलेट होईल? या ठिकाणी पहा कायनेटिक एनर्जी किती वेळा ऑसिलेट होईल? मीन पोझिशनला मॅक्सिमम आहे. इथे 0 इथे 0 झाले. मग कन्सिडर करा समजा पार्टिकल इथून इथपर्यंत गेला कायनेटिक एनर्जी काय झाली? पहिली डाऊनला आली. परत पार्टिकल इकडे गेला तर मीनला कायनेटिक एनर्जी वाढली म्हणजे हा वरती गेली कायनेटिक एनर्जी. हा इथून इकडे आला म्हणजे कायनेटिक एनर्जी परत 0 झाली म्हणजे मॅक्सिमम टू 0 आणि हा परत वापस गेला म्हणजे या ठिकाणी मॅक्सिमम. पार्टिकलचं एक ऑसिलेशन पूर्ण झालं त्यावेळेस पोटेन्शियल एनर्जीचे किती ऑसिलेशन झाले? 2. कायनेटिकचे किती होतात? 2. पार्टिकलचे जर 2 ऑसिलेशन झाले तर पोटेन्शियलचे किती होतील? 4. कायनेटिकचे किती? 4. पार्टिकलचे 3 झाले तर पोटेन्शियलचे किती? 6. कायनेटिकचे किती? 6. जर पार्टिकलचे n ऑसिलेशन पूर्ण झाले किती वेळा? 1 सेकंदात त्याला फ्रिक्वेन्सी म्हणतात. तर पोटेन्शियल एनर्जीचे किती? 2n. कायनेटिक एनर्जीचे किती? 2n. आणि म्हणून लक्षात ठेवायचंय जर पार्टिकल n एवढ्या फ्रिक्वेन्सीने ऑसिलेट होत असेल तर पोटेन्शियल एनर्जी ही डबल द फ्रिक्वेन्सी असते कुणाच्या? पार्टिकलची. पार्टिकल जर n या फ्रिक्वेन्सीने ऑसिलेट होत असेल तर पोटेन्शियल एनर्जी व्हॅरी होती की नाही? बदलते की नाही? व्हेरिएशन आहे की नाही? तर यस. मग पोटेन्शियल एनर्जीचे व्हेरिएशन त्याची फ्रिक्वेन्सी किती? 2n. आणि कायनेटिक एनर्जीची किती? 2n. व्हॉट अबाउट द टोटल एनर्जी? ही रेड कलरची टोटल एनर्जी इट इज द कॉन्स्टंट. मग मला सांगा पार्टिकल काही ऑसिलेट झाला तर टोटल एनर्जी खाली वरती 0 मॅक्सिमम अशी ऑसिलेट होती का? नाही. मग किती ऑसिलेशन होती? पिरियड किती तिचा ऑसिलेशन? ऑसिलेटच होत नाही याचा अर्थ टी किती? इन्फिनिटी. फ्रिक्वेन्सी किती? 0. किती ऑसिलेशन पूर्ण होतात टोटल एनर्जीचे? 0. आणि म्हणून या ठिकाणी टोटल एनर्जीचे फ्रिक्वेन्सी किती? फ्रिक्वेन्सी किती? तर 0. किती गोष्टी लक्षात ठेवणार या ठिकाणी? पार्टिकलची फ्रिक्वेन्सी जर n असेल तर पोटेन्शियल एनर्जीची फ्रिक्वेन्सी किती? 2n. कायनेटिकची किती? 2n. आणि टोटलची किती? that is 0 because there is no oscillation or the variation of total energy, only vary the potential and kinetic energy corresponding oscillating the particle. If the particle is oscillate with the frequency n, then the potential energy and kinetic energy are the vary or the oscillate
by the double the frequency to that of the frequency of particle. ओके, या ठिकाणी सिनॉप्सिस म्हणजे नीटची सर्व थिअरी या ठिकाणी कंप्लीट झालेली आहे. ओके, वी कॅन स्टॉप हिअर.